आणखीन एक अवतार आहे, तो बौद्ध अवतार सांगितला आहे. या तथागतांचं या सगळ्या अवतारांमधलं ईश्वरी प्रकटन आहे असं मानतो. त्यामुळं बौद्ध दर्शन ही आपलं दर्शन आहे, आपल्या सगळ्यांचं दर्शन आहे. तर आजचा पहिल्या तासातला गृहपाठासाठीचा प्रश्न आहे, आपल्या घरामध्ये तथागतांची प्रतिमा आहे का? असली पाहिजे ना. तीर्थंकरांचं चित्र प्रतिमा असली पाहिजे ना. आपले आहेत ते लोक, आपले पूर्वज आहेत, त्यांच्या कृपेचं फळ आता आपण घेतोय. कारण का ह्या दोघांनीही अंधतेला नाकारून बुद्धिगम्य अध्यात्माची उभारणी इथे केली. आपल्यावर फार मोठे उपकार आहेत, तीर्थंकरांचे पण आहेत, तथागतांचे पण आहेत. तीर्थंकर भगवान महावीर म्हणाले की तू सगळ्या जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, चांगली गोष्ट आहे, पण तू स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न कर. स्वतः म्हणजे शरीराला नव्हे, तुझ्या आत्मरूपाला तू समजून घे. ते परम सत्य आहे. जे एगम जाणई से सव्वम जाणई. तीर्थंकर काय म्हणतात, ज्यांनी ते जाणलं त्यांनी सगळं जाणलं. तथागतही आपल्याला तेच सांगतायत की तुझ्या आयुष्यामध्ये तुला यशस्वी व्हायचं असेल तर अत्त दीप भव. आत्मदर्शन घे, अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको. हे सगळं ज्या परंपरेतलं आहे ती सगळी परंपरा माझी आहे असं मला वाटलं पाहिजे. आणि नुसतं वाटलं नाही पाहिजे, त्याचा अनुभव आला पाहिजे. म्हणून या सगळ्या अवतार कथा नीट समजून घेतल्या तर सामाजिक समरसतेचं एक पर्व आपण सुरू करू शकतो. कोणी परक नाही, सगळे आपले आहेत, सगळ्यांचे आपण आहोत. तर नरनारायणांचा अवतार आहे, ऋषभांचा अवतार आहे, ऋषभांच्या अवतारानंतर पृथू, राजा पृथूचा अवतार आहे, ज्यांनी पहिल्यांदा या पृथ्वीवरती प्रशासनात्मक संरचना केली. म्हणजे आज जे एकूण आपण प्रशासनाची अंग उपांग बघतो, महसुलापासून सुरक्षेपर्यंत, त्या सगळ्या विभागांच्या रचनेचा जनक आहे पृथुराजा. त्याच्या या कर्तृत्वामुळं या ग्रहगोलाला पृथ्वी असं नाव पडलं. पृथुराजामुळं ते पडलं. जसं दाऊजींनी, बलरामदादांनी कृषी क्रांती केली म्हणून त्यांच्या खांद्यावर नांगर आहे, तोही भाग येईल पुढे. पण पृथुराजांनी जे जे काही काम केलंय सगळं विस्ताराने पाहता येईल असं नाही, म्हणून थोडं थोडं आत्ता एक प्रस्तावना म्हणून आपल्या कानावरती घालून ठेवतात. मग मत्स्य अवतार आहे. प्रलयामध्ये ती नौका डोबणारी जी होती तिला तारण्यासाठी भगवान नारायण माशाचा अवतार घेऊन आले, मत्स्य अवतार झाले. हे सगळे अवतार मानवी जीवनातलं पतन रोखून त्यांचं उत्थान घडवण्यासाठी आहेत, हे लक्षात घ्या. आता ह्या अवतारांच्या नावाने जर आपण अभिनवेशाच्या माध्यमातून पतन घडवायला लागलो तर त्याच्या इतकं पाप नाही. कारण का हे जन्मालाच आले मुळी, इथे प्रकट झाले यासाठी की तुमचं आणि माझं सगळं जगणं उन्नत व्हावं. माणूस म्हणून जन्माला आलो ही गोष्ट खरी आहे, पण माणूस म्हणून मरण्यात काही अर्थ नाही. मला ईश्वर होऊन मरायचं आहे, ते आपलं डेस्टिनेशन आहे. बाकी सगळं लौकिकात जे मिळवतोय ते मिळवावं, छान आहे, पण मरताना मी ईश्वर असलो पाहिजे. जन्मतः आपण पशु आहोत, संस्काराने माणूस होतो, आणि मग माणसाच्या विकसनाच्या परिपूर्ण स्थितीला ईश्वर म्हणायचं, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. ती सगळी प्रेरणा हे अवतार आपल्याला देत आहेत. मग कुर्मा अवतार झाला, समुद्र मंथनाच्या वेळी येईल, कासवाचा अवतार झाला. कुर्मावतानंतर धन्वंतरीचा अवतार झाला. समुद्र मंथनामध्ये अमृत कलश जो एक दिव्य पुरुष घेऊन आला ते धन्वंतरी आहे. आता धन्वंतरी असं म्हटल्याबरोबर आपल्याला आयुर्वेदाची देवता आठवते, आणि ते बरोबर आहे, कारण का आयुर्वेद हा अमृताच्या समकक्ष आहे, ॲलोपॅथी नाही आहे, आयुर्वेद आहे.
ॲलोपॅथीची निंदा करायचं कारण नाही, फक्त नाही आहे हे आपल्याला माहिती असावं. धन्वंतरीने अमृत आणलं पृथ्वीवरती आणि मग त्या अमृताच्या वाटपावरून गडबड सुरू झाली. तिकीट वाटपावर कशी होती तशी. म्हणून मग परमेश्वराला काय करावं लागलं की देव आणि दानव या दोघांनाही नीट समजून सांगायचं असेल तर कोण्या पुरुषाचं हे काम नाही. म्हणून पुढचा अवतार त्यांनी घेतला मोहिनीच्या रूपातला. मंथन काळात आपण त्याचा अधिक विचार करू. स्त्री असुर आणि सुरांमधला संघर्ष किती चतुराईने मिटवते हे मोहिनी अवतारातून आपल्याला कळतं. म्हणून काल व्यासगादीने आपल्याला आवाहन केलं की आपल्या घरातल्या मुलींचा प्रतिपाळ अतिशय दक्षतेने करा. कारण यापुढच्या काळामध्ये सर्वत्र सर्वदूर सर्वकाळी समुद्रमंथन होणार आहे आणि त्याच्यामध्ये अमृत योग्य व्यक्तींच्या हातात देण्याचं काम जर कोण करणार असेल तर तुमच्या माझ्या पोटी जन्माला आलेल्या मुली करणार आहेत, हे लक्षात. कन्यारत्न प्राप्त होण्याविषयी खूप शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जाता जाता माहिती असू द्या, आपला आपला अनुभव खरा. मी सांगितलं तोडगा तोडका नाही आहे हा. पण बाप जो आहे तो जेवायला बसण्यापूर्वी पहिला घास जर आपल्या कन्येला भरवेल तर त्याच्या जीवनात बरकत येते असं शास्त्र सांगतं. ती केवढे कोणत्याही वयाची असो, शेवटी बापासाठी मुलगी ही तहानीच असते कायम. इतकंच नाही तर घरातून बाहेर पडताना मुलीच्या मस्तकावरती हात ठेवावा असं म्हटलंय. आणि शक्य झालं आणि सामर्थ्य असेल तर मुलीच्या पाया पडावं, मुलीकडून पाया पडून घेऊ नये. ती कन्या आहे नुसती एवढं नाही आहे, ती लक्ष्मी आहे. आणि ती लक्ष्मीचे आपण विश्वस्त आहोत. ती कोणाची तरी दुसऱ्याची लक्ष्मी आहे, आपण फक्त ट्रस्टी आहोत. त्यामुळे तिच्याकडून पाया पडून घेण्याचा प्रघात चांगला आहे, नाहीतर तिला पाया पडायची सवय लागणार नाही. तसंही आपल्याला तर वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, ते सगळं बरोबर आहे. पण शास्त्र काय सांगतं हे सांगतो. तर मोहिनी अवतारानंतर आता ह्यात सुद्धा ह्या अवतारांच्या क्रमामध्ये सुद्धा फार मोठं काव्य आहे. धन्वंतरी आले, अमृत घेऊन आले, मग मोहिनी झाले. मोहिनीचा अवतारही नारायणाने घेतला. ती इतकं सुंदर दिसत होती मोहिनी की शिवजी तिच्या प्रेमात पडले. आता नारायणाची आफत झाली की हे आपल्या मागे लागले आणि आपण तर फक्त अवतारामध्ये नुसतं रूप घेतलेलं आहे. आता ह्यांना समजून कसं सांगायचं. इतके सुंदर की वैराग्य मूर्ती शंकरांच्या मनामध्ये आसक्ती निर्माण झाली. तात्पर्य काय. पण मग नारायण देखणे नटवे एवढंच आहे का असं आपल्या डोक्यात ठसू नये म्हणून पुढचा अवतार घेतला नरसिंहाचा अवतार. तर खूप जण खूप वेळा असा प्रश्न विचारतात, फेसबुकवरही खूप वाचायला मिळतं, आम्हाला आमचं कुलदैवतच माहीत नाही. खूप खूप जणांना हा प्रश्न पडला आहे. तर सगळं विसरून जावं आणि या संपूर्ण भारताचं कुलदैवत एकच आहे, ते नरसिंह आहे. या देशाचं कुलदैवत कोणतं आहे. आता बाकी कोणत्या रूपाची पूजा करण्याचा हा काळ नाही आहे. पूजा करायचीच असेल तर त्या उग्र रूपाचीच पूजा करायला पाहिजे, कारण का काळाची ती मागणी आहे. असो नरसिंह अवतार घेतला. मग आता तो उग्र अवतार बघितल्यानंतर भक्त भयचकित झाले ना, म्हणून त्यांना पुन्हा प्रेमाने जवळ घेण्यासाठी गोड बाळाचा जन्म घेतला, वामन अवतार. म्हणजे हे सगळे अवतार आपल्याला झुल्यावर झुलवतायत हे लक्षात ठेवा. मदालसेने जसं आपल्या मुलाला झुलवलं, माऊलीने मदालसेवरचं चरित्र लिहिलंय अभंगातलं, अवश्य वाचा. तिने अंगाई जी गायली आहे ती अंगाई बाळा जो जो रे नाही, तर ती त्याला सांगते की तू रडू नकोस, कारण का तू कोण आहेस तुला माहिती आहे का, असं म्हणून त्याच्या दिव्यतेचं स्मरण करून देते. प्रत्येक आईनं आपल्या तहान्या बाळाला
निजवताना झोपवताना अशीच अंगाई म्हटली पाहिजे की जी त्याच्यातल्या तेजस्वितेला जागा करेल. जिजाबाई साहेबांची एक अंगाई नागपूरच्या आमच्या एका मित्रांनी लिहिलेली आहे, इतकी सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये जिजाऊ आईसाहेब शिवबाना म्हणतात छोट्या बाळाला, तुझसाठी मी गाते आगळीच अंगाई, निजू नकोस जागा होई. अशी दिव्य माता ज्याला भेटली तो केवढा तेजस्वी पुरुष असणार आहे. असो, नरसिंह हा एक अवतार आहे, वामन अवतार आहे, परशुरामांचा अवतार आहे. पुन्हा ते डोक्यातनं काढून टाका, त्याने 3 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली आणि आईची हत्या केली वगैरे. तर याचा काही अर्थ आपल्याला न कळाल्यामुळं आपण काहीतरी म्हणतो. मग वामनाच्या पुतळ्याला जाळलं पाहिजे, परशुरामाची टीका केली पाहिजे, असल्या सगळ्यात चिखलात जाऊ नका. ते येईल तेव्हा मी तुम्हाला त्याची रहस्य सांगेन काय आहेत. इतके वेगवेगळे पुरुष आहेत हे, आणि इतकी वेगवेगळी अद्भुत लीला त्यांनी केलेली आहे की ती रहस्य नाही कळालं तर आपल्याला कळणारच नाही. असं परशुरामानंतर दाऊजींचा व्यासांचा अवतार झाला. व्यास हा सुद्धा भगवंताचा अंशावतार आहे. ज्यांनी भागवत लिहिलं, 18 पुराणं लिहिली, ते त्यांचा वेदव्यास असं म्हणून ओळख आहे. त्यांचाही जन्म पराशर आणि सत्यवतीच्या पोटी झाला. त्या जन्माची कथा सुद्धा आपल्या डोक्यातले जातीभेदाचे भ्रम दूर करणारी आहे. आम्ही व्यवस्थाला आमचा धर्म बनवून टाकला, ते चूक आहे. मजा मजा येईल पुढे. विदुर शूद्र आहेत बरं, आता निघालंच आहे व्यासांचं. तर विदुर शूर आहेत, शूद्र आहेत. क्ष नाही, शहामृगाचा श, पण महामंत्री आहेत. नुसते महामंत्री आहेत असं नाही आहे, तर कौरव कुलोत्पन्न आहेत. नुसते कौरव कुलोत्पन्न आहेत असं नाही, तर जगामधलं पहिलं पॉलिटिकल सायन्स विदुर नीती त्यांनी लिहिली आणि ती आज डोक्यावर घेऊन सगळं जग फिरत आहे. मग शूद्र म्हणजे टाकाऊ असं नाही आहे. शूद्र म्हणजे संकरातून ज्याचा जन्म झाला. पण संकरातून ज्यांचा जन्म झाला त्या सगळ्यांना आम्ही पूजनीय मानलंय. वेदव्यास असोत, विदुर काका असोत, सूत असोत. मग 1500 वर्षाच्या गुलामीत आमच्याकडे व्यवस्थेसाठी निर्माण झालेल्या जातींच्या भिंती झाल्या. त्या मोडून काढणं म्हणजे भागवत समजून घेणं. काही अर्थ नाही त्याला. वर्ण राहणार आहेत कुठेही जा जगाच्या पाठी, आणि वर्णामध्ये एकमेकांमध्ये एकमेकाला जायची परवानगी आहे. वेद काळापासून परवानगी आहे. म्हणजे जर एखादा ब्राह्मण कुलोत्पन्न असेल आणि तो क्षात्रतेज प्रकट करत असेल तर तो क्षत्रिय मानला गेला. एखाद्या ब्राह्मणाचं वर्तन जर अनुचित असेल तर त्याला शूद्र मानलं गेलंय. आणि या चारही वर्णांना समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, धिक्कार नाही, छूत अछूत नाही. म्हणून तर भागवताचं संयोजन करताना पहिली सूचना काय दिली आहे, तर चांडाळ सगळ्यांना निमंत्रण द्या. आणि ज्यांना ऐकायला मिळत नाही धर्मकीर्तन त्यांना अग्रभागी बसवा सन्मानपूर्वक. 1500 वर्षात आपल्या ज्या विकृती आल्या आणि जो आपल्याला स्वभाव वाटायला लागला, बदलायचं काम कोण करेल? आपण केलं पाहिजे. म्हणून आजच्या दिवसाचा संकल्प असा की मी माणसात भेद करणार नाही. म्हणजे मी हरिभक्त झालो. विशेषतः महाराष्ट्रात जन्मलेल्या माणसावर हे दायित्व जास्त आहे. त्याचं कारण असं की हाच एक भूभाग असा आहे, सगळे भारत श्रेष्ठच आहे, पण हा भूभाग असा आहे
18 पगड जातीमध्ये संत निर्माण झाले आणि त्या संतांना देवतुल्य मानून सर्व जाती जमातींनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलंय. आपला मराठी माणसाचा हा स्वभाव आहे. आपलं सगळं मराठी प्रेम दुकानाच्या पाट्या बदलण्यावरच आहे. तर ते काही ते उपयोग नाही. मी बदललं पाहिजे. सगळे अवतार आपल्याला त्या त्या गोष्टी सांगतायत. व्यासांनंतर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म झाला, मग दाऊजींचा जन्म झाला, बलराम दादा, मग भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला, मग बौद्धावतार झाला आणि आता कल्की अवतार होणार आहे. दावा करणारे खूप आहेत, मीच कल्की आहो. कल्की अवतार होणार आहे आणि उत्तर प्रदेशातल्या संभल इथे होणार आहे. हे विसरू नका. कल्की अवताराचं जेव्हा जेव्हा आठवण येईल संभलची आठवण ठेवा. आणि ज्याला संभल याद रहा वो संभल गया, नाही तर फिसल गया. संभल विसरू नका. येत्या काळात आपल्या सगळ्या सामाजिक चेतनांचं स्फूर्तिस्थान संभल असणार आहे. वाट बघा. काही मग अशा सगळ्या अवतारांमध्ये देवर्षी नारदांना पण अवतार मानलं गेलं, श्रीहरीचाही अवतार मानलं गेलं, हयग्रीवाचा एक अवतार मानलं गेलं, यज्ञ अवतारही मानला गेला. या अवतारांनी थोडं थोडं काम केलं. म्हणजे जसं श्रीहरीने गजेंद्र मोक्ष केला, यज्ञाने समुद्रामधून जे काही लुप्त झालेलं ज्ञान आहे ते प्रकट करण्याचा प्रयत्न केला. श्रीहरीने सुद्धा हयग्रीव, घोड्याचं शरीर आणि विष्णूचा चेहरा अशा रूपामध्ये मधुकैटवांच्या ताब्यातून वेद सोडवले. असे अनेक अवतार झालेले आहेत. या सगळ्या अवतारांची अनुक्रमणिका सुतांनी सांगितली आणि ते म्हणाले कथा प्रवाहामध्ये हे सगळं पुढे त्या अवतारांचं कार्य तुम्हाला यायचं आहे. शौनकांच्या मनामध्ये प्रश्न असा आला की हे सगळे अवतार आहेत आणि स्वतः वेदव्यास हे पण अंशावतार आहेत, तर एकूण श्रीमद भागवताची रचना करण्याची प्रेरणा व्यासांना कोणी दिली? ती कशी दिली? ती का दिली? व्यासांनाच का दिली? आणि मग त्याच्यावर सूत सांगतायत की एक दिवस असा झाला की वेदव्यास फार अस्वस्थ होते, बेचैन. त्यांना कळतच नव्हतं की काय ईश्वराचा अंश अवतार आहे तो पण बेचैन होतो. त्यामुळे आपण बेचैन झालो म्हणजे अगदी गये गुजरे झालो असं समजू नका. जो असं नेहमी म्हणतो ना आपल्याला काही फिकीर नाही, आपण बेचैन काही होत नाही, आपण एकदम खुश आहोत, तर त्याला सॉक्रेटिसचं वाक्य सांगा, पिग सॅटिस्फाईज, डुक्कर समाधानी असतं, फिलॉसॉफर डिससॅटिस्फाईज, आणि जो ज्ञानी असतो तो कायम अस्वस्थ असतो. पण ती अस्वस्थतेला आत्ताची आपली जी अस्वस्थता आहे तशी नाही, त्याला डिव्हाइन रेस्टलेसनेस म्हणतात, दैवी अस्वस्थता. व्यास असेच अस्वस्थ आहेत आणि ते विचार करतायत की माझं मन का लागत नाही आहे, मी आत्तापर्यंत काही कमी गोष्टी केल्या का? एक अखंड वेद होता, मला कळालं की कलियुगामध्ये हे वेद पाठ करणं एका माणसाला एक अख्खा वेद शक्य नाही, तर मला त्याची नीट क्लासिफिकेशन केलं पाहिजे. म्हणून वेदांचे 4 भाग केले. तरी मी अस्वस्थ का? मी 17 पुराणं लिहिली. प्रत्येक पुराण अद्भुत पुराण आहे. देवी पुराण असो, शिवपुराण असो, भागवत पुराण असो. भागवत अजून लिहिलेलं नव्हतं त्याने, म्हणून तर 17 म्हणायचं. 17 पुराणं त्याने आपण लिहिली. ते का नाही, ब्रह्मसूत्रांची रचना आपण केली, आपण योगसूत्र लिहिली, आणि तरी आपण अस्वस्थ का आहोत? कथेचं रहस्य असं आहे की ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण अपूर्व जरी यश मिळवलं असलं तरी मनाच्या शांतीला ते पूर्णपणाने उपयोगी पडेल असं नाही. ज्ञान मिळवावंच, कुतोपी लभ्यते, कुठूनही मिळालं तरी मिळवावं. अगदी लहान मुलाच्या तोंडून जरी आलं, बालादपी सुभाषितम वाक्यम ग्राह्यम. लहान मुलगा सुद्धा एखादं वाक्य असं बोलून जातो की ते सुभाषित होतं, ते ग्राह्य धरलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे. मी अस्वस्थ का आहे?
आणि जेव्हा अशा पद्धतीचा एक ईश्वरी अस्वस्थपणा आपल्याला जाणवतो तेव्हा संतांची भेट होतेच. 100% ओळखा तुम्ही की आपल्याला जेव्हा खरं म्हणजे लॉटरी लागली नाही, लग्न जमत नाही, नोकरी मिळत नाही असल्याने येणारी अस्वस्थता नाही आहे. ही एक वेगळ्या पातळीवरची असते, तिला डिकोड करता येत नाही, ती अनुभवायचीच गोष्ट आहे. आणि मग संत दर्शन होण्याचा अर्थच असा आहे की भगवत कृपा झाली. अब मोहे बा भरोसा हनुमंता, बिनु हरिकृपा मिलही नाही संता. हरिकृपा झाल्याशिवाय संत दर्शन होतच नाही. बिभीषण लंकेमध्ये हनुमंताला ते सांगतात, ज्या अर्थी तू आलायस माझ्या दारात त्या अर्थी रामांचीच कृपा माझ्यावर आहे. अब मोहे बा भरोसा हनुमंता, आता मला खात्री पटली, बिन हरिकृपा मिलही नाही संता. मग आता ही अस्वस्थता व्यासांच्याकडे आहे, त्याच वेळी देवर्षी नारद त्यांच्याकडे आले आणि देवर्षी नारदांच्या आणि मन मोकळं करावं श्रेष्ठ पुरुषांच्याकडे, पुरुष म्हणजे पुरुष आणि स्त्रीकडे. आपल्यासारख्याच रडणाऱ्याकडे जाऊन आपण काय मागणार ना त्याला, तो काय मार्गदर्शन देणार. तो म्हणाला की माझं थोडं झालंय, आता तुझं कुठे करत. नारदांच्या समोर सगळं मन व्यक्त केलं. वेदव्यास त्यांना सांगतात, परावरे ब्रह्माणी धर्मतो व्रतैहि स्नातस्य ते न्यून मलम विचक्षण. मी इतकं सगळं काम केलं जे सुरुवातीला सांगितलं, एवढं सगळं काम करून सुद्धा, एवढं पराकोटीचं ज्ञान मिळवून सुद्धा मी अस्वस्थ काय, माझ्या हातून असं काय चुकीचं घडलं की ज्यामुळं मला चैन नाही पडत, मला स्वस्थता का नाही वाटत. मी काय करायचं ठेवलं, सर्व नियमांचं पालन करून, कॉप्या करून नाही, वशिला लावून PhD नाही, सर्व नियमांचं पालन करून आणि इतक्या काटेकोरपणे मी पालन केलं की मला शब्दब्रह्म तर प्रसन्न झालं, परब्रह्म सुद्धा माझ्यावर प्रसन्न आहे, तरी मी अस्वस्थ का. आता आपण कुठे आहोत यात बघा. ज्याला शब्दब्रह्म प्रसन्न आहे, परब्रह्म प्रसन्न आहे, ते व्यास सुद्धा अस्वस्थ आहे. आणि मग माझ्या वाट्याला हे का आलं की ज्यामुळं मला स्वस्थता क्षणभराची अजिबात स्वस्थता वाटत नाही. नारद म्हणाले की चिंता करू नका. पण यात आपल्यासाठी संदेश काय आहे, तर वेदव्यास आपल्या अस्वस्थतेचं खापर दुसऱ्या कोणाच्या डोक्यावर फोडत नाही. बायको तसं वागते, मुलगा तसं वागतो, शेजारी तसं करतात, मोहल्ल्यात गर्दीच असते, मग गडबड असते. मी म्हणत होते की बाजारपेठेत फ्लॅट नको घ्यायला, स्वस्त आहे स्वस्त आहे म्हणून घेतला, आता कलकल कलकल कलकल, आठवड्याचा बाजार भरला तर विचारूच नका, जीव जगणं नकोसं होतं. नारदांच्याकडे व्यास आपली अस्वस्थता व्यक्त करताना काय म्हणतायत, माझं असं काय चुकलं. एक मानसशास्त्रातला खूप मोठा नियम सांगतायत व्यास. तुम्ही प्रत्येक वेळी वर्तमानाशी रिलेट करा संपूर्ण भागवत कथा, तरच गंमत येईल. आपण जेव्हा अस्वस्थ होतो ना, तेव्हा इतर कोणीही त्यासाठी कारण नसतं, आपलंच हातून काहीतरी असं घडलेलं असतं की ज्यामुळं आपलं सबकॉन्शियस आपल्याला व्यथित करत राहतं. आपल्याला माहिती आहे की कोणी बघत नाहीये म्हणून हे करून टाकलं, पण कोणी बघत नाही तर आपलं अंतःकरण आपल्याला बघतच असतं. समजण्यासाठी शब्द वापरतोय अंतःकरण, अंतर्मन, की जिथे प्रभूचा निवास आहे, ते आपल्याला डिवचत राहतं की अरे तू चूक केली, तू केली. याला काय म्हणू आपण, एक गिल्ट सारखं आपल्या मनात येतं. आपण जगाला फसवू शकतो, स्वतःला नाही फसवू शकत, आणि ते आपल्याला बेचैन करतं. मग कर्मसिद्धांत वगैरे सगळं ह्यात खूप गहन आहे, त्याच्यात जायला नको. नारदांनी असं सांगितलं की तुम्ही भगवान श्रीकृष्णांचं सगळं यश ज्ञान सगळं तुम्ही सांगितलं परब्रह्माचं, हे खूप चांगलं केलं, पण हे सगळं तोवर व्यर्थ आहे. नीट लक्षात घ्या, तुम्ही जे केलंय ते अपूर्व अद्भुत अलौकिक कार्य आहे, पण ते तोपर्यंत व्यर्थ आहे जोपर्यंत तुम्ही ईश्वराच्या प्रेमाविषयी काही लिहित नाही.
तुम्ही ईश्वरावर प्रेम कुठे केलं? ईश्वराचं तुम्ही चिकित्सा केली, समीक्षा केली, ईश्वरावर प्रेम कुठे केलं? आणि ईश्वर समीक्षेने भेटत नाही, ईश्वर प्रेमाने भेटतो. तुम्ही जर त्याचा चिरफाड करायला बसलात, डिसेक्शन करायला बसलात किंवा डायग्नोसिस करायला बसलात तर आपण त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. प्रेम करायला लागलं की तो येतोच, तोच समजावून सांगतो आपल्याला मी कोण आहे. मग नारद सांगतायत की तुम्ही एवढं सगळं ज्ञानाच्या क्षेत्रात काम केलं पण प्रेमाविषयी काहीच नाही लिहिलं. तुम्हाला कृष्ण तत्वदृष्ट्या कळाले, भावदृष्ट्या कळाले का? दोन फरक आहे ना. एक ज्ञानाने आपण समजून, जसं आता आपण भक्ती करतो आहोत सगळे, आपल्याला फक्त शब्दांचं ज्ञान आहे, अनुभव काही नाही. अनुभव असेल ना तर पहिली गोष्ट अशी होते की आपण इतके संवेदनशील होऊन जातो, बुडते हे जन देखवे ना डोळा. कुणाचंही दुःख मला माझं दुःख वाटायला लागतं आणि कुणाचंही सुख माझं सुख वाटायला लागतं.